सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. एक 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत की 2-3 दिवस झालं मुलांचे सारखे प्रश्न येत होते, त्याच्यावरती आज आपलं विश्लेषण असणार आहे. त्याच्यामध्ये मुंबई पोलीसची जे निवड याद्या आहेत, आपण एक मेल मोहीम केलेली होती, त्या निवड याद्या चेंज होतील का आणि जर नाही झाल्या तर त्याचं रिझन काय. जवळजवळ दुसरा एक मुद्दा आहे, आपले 200+ विद्यार्थी गेलेले होते डिपार्टमेंटला, त्यांना सरळ सरळ हाकलून दिलेलं आहे. त्याचं रिझन काय हे पण मला सांगतो. आणि त्याच्या अगोदर खूप महत्त्वाचा विषय होता, मी काही गोष्टी एक्सप्लेन केल्या होत्या. ज्यावेळी मुंबईचं ग्राउंड चालू झालं त्यावेळी मी एक्सप्लेन केलेलं होतं की ह्या पद्धतीनं पुढं पॉसिबिलिटी होणार आहे, आणि त्याच पद्धतीनं पुढं पॉसिबिलिटी झाली. ते कशा पद्धतीने ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. आणि आज सकाळी 9:30 वाजताची बैठक आहे सत्ताधारी पक्षाकडून वगैरे, तर त्यांच्यामध्ये आपल्या पोलीस भरतीचा विषय होईल का. कालची जी आहे ती झालेली नाही आहे, त्यामुळं जे काही बैठक आहे सकाळी 9:30ची ती 10 वाजता सुरू होईल, 10-10:30 वाजता. तुमच्यापर्यंत सगळं मुद्दे आहेत ते 11:30-12पर्यंत आपला चॅनल पोच करणार आहे. त्याच पद्धतीनं नवीन पोलीस भरतीवरती त्या बैठकीमध्ये चर्चा होईल का, हे सगळं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो सुरुवातीला एक विनंती करतोय, चॅनल नवीन असाल तर कळकळीची विनंती आहे, लगेच चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या सगळे अपडेट तुम्हाला अगदी फ्रीमध्ये भेटणार. फक्त एकच अट आहे की तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायला लागतो. व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे की कशा पद्धतीने सगळी प्रोसेस असणार आहे. तर तुम्ही बघायला गेलं तर पहिला मुद्दा घेऊयात की मुंबई पोलीसचं जे निवड याद्या आहेत, त्या निवड याद्या 4-5 दिवसापूर्वी लागलेल्या होत्या, त्या चेंज होणार नाहीत असं तर एकंदरीत दिसून आलेलं आहे. दुसरी गोष्ट, आपण ज्यावेळी निवड याद्या लागल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण मेल मोहीम केलेली होती, 2 घटकासाठी मेल मोहीम केलेली होती. त्याच्यामध्ये ओबीसीचा जो कट ऑफ आहे तो लागलेला नव्हता, तो आपल्याला लावायचा होता. आणि दुसरी गोष्ट, जे काही निवड याद्या आहेत, काही मुलांचे प्रश्न होते, मुलींचे सुद्धा प्रश्न, आणि अजूनसुद्धा काल संध्याकाळपर्यंत काही मुलींना मी रिप्लाय दिले. त्याच्यामध्ये मला समजून आलं की सर, आम्ही असं केलं असताना सुद्धा आम्हाला 35 मार्क पडलेले असताना सुद्धा आम्हाला 35 मार्क पडलेत, आणि आम्ही मार्क बघून सह्या केलेलं आहे तिथं पुढे, आणि तरीसुद्धा आमची निवड झाली नाही. माझं वय 28 आहे, 30 आहे अशी मुलगीने रिप्लाय दिला आहे, मुलग्यानं पण रिप्लाय दिला आहे. 18 वर्षाची मुलगी, 18 वर्षाचा मुलगा त्याच्यामध्ये क्वालिफाय झालेला आहे. आम्ही का क्वालिफाय झालेलो नाही, हा सरळ सरळ त्याच्यामध्ये प्रश्न आहे. ठीक आहे, पहिला याचं काय करूया आपण. एक गोष्ट खूप महत्त्वाची की मी परत 1.5 महिन्या पाठीमागे जातोय थोडंसं, कारण की दूरदृष्टी हा खूप महत्त्वाचा विषय आहे. आणि ज्यावेळी काही गोष्टी चेंज होत असतात त्याचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज ह्या विद्यार्थ्यांपर्यंत सांगणं हे आपलं काम असतं, आणि आपण सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये मी एक गोष्ट सांगितलेली होती सुरुवातीच्या पिरियडमध्ये ज्यावेळी 14 जुलैला एक संदेशवहन कार्यान्वित करण्याचा संचचा एक परिपत्रक आलेलं होतं. त्या परिपत्रकानंतर 15 तारखेला पहिला JR आला, पहिलं सत्र सुरू होणार म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं. 17 की 18 तारखेपासून, आणि ॲक्च्युअलमध्ये ते दुसऱ्या दिवशी सुरू झालं 19 तारखेला वगैरे, 19 जुलैपासून बरोबर. 18 तारखेला त्यांनी सुरुवात करणार होती. 18 तारखेला 500 1000 मुलं पर डे घेणार होती 2 सत्रामध्ये, बरोबर. हे पण सांगतोय कारण की हे JR आहेत ना, या पोलीस भरतीचं आलेले सगळे पिळून खाल्लेले आहेत, सगळ्याच्या सगळ्या नोट्स आहेत. त्यामुळे कुठल्याही काही गोष्टी हातात न राहता डायरेक्टली येऊन बसलोय. सकाळी शेड्यूल होतं 4:30 पासून ते जवळजवळ 8पर्यंत आपली बॅच संपली, आणि आता तुमच्यासमोर येऊन बसलोय. कोणत्याही पद्धतीनं काही वाचायला नाही, डायरेक्ट येऊन बसलोय, कारण की वारंवार 24 तास ह्याच विषयामध्ये आम्ही अडकून असतोय. त्यामुळे कुठल्याही पद्धतीनं नोट्स काढणे, त्याच्यावर वारंवार रिडिंग करणे काही गरज नाही, लक्षात ठेवा. समजलं काय म्हणतोय. त्यामुळं 19 जुलैला सुरुवात झाली ग्राउंडची. पहिल्या दिवशी 2 सत्रामध्ये सकाळी 5 वाजता दुपारी 12 वाजता असे 2 सत्र घेणार होती. त्यांनी काय केलं, एक सत्र दुपारचं कॅन्सल केलं, आणि सगळे 3-4 दिवसाची सगळे जे ग्राउंड होते दुपारचे 12 वाजताचे, सकाळी 5चे ते ISA राहिले 5-500, पण 2-3 दिवसाचं ग्राउंड डायरेक्टली 21, 22, 23 जुलैला ढकलून टाकलं, बरोबर. तर नंतर यांना वाघ पाठिंबा लागला, आणि वाघ पाठिंबा लागल्यानंतर हे ग्राउंड संपेपर्यंत 10,500 पर डे, कुठं 500 मुलं पर डे आणि कुठं 10,500 पर डे, जवळजवळ 11 पट, जरा कमी 11 पट मुलं, त्याच्यापेक्षा जास्तच, जवळजवळ 20 पट जी मुलं होती ती पोरं ॲट अ टाईम वाढवली शेवटपर्यंत. मुलंसुद्धा वाढवली, मुलीसुद्धा वाढवल्या, समजलं. मग हे झाल्यानंतर तिथं मी एक पॉसिबिलिटी तुम्हाला सांगितले होते, जर मुंबई पोलिसनं जर तुमच्या मार्कांची जर PDF जर नाही दिली तर मग कदाचित मार्क कमी जास्त होऊ शकणार, आणि हे कमी जास्त झाल्यामुळे तुम्हाला निवड यादीमध्ये यायला चान्स भेटणार नाही. हे माझं वाक्य पाठीमागं जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघायचे, आणि हे तसंच झालेलं होतं. आता अशा पद्धतीने मुलांचा आरोप आहे आक्षेप आहे निवड यादीवरती की सर आम्हाला त्यांच्या एवढेच मार्क आहेत, कट ऑफ शेवटी आहेत तेवढे मार्क आहेत, किंवा कट ऑफपेक्षा जास्त मार्क आहेत, तरीसुद्धा आम्ही निवड यादीत नाही आहे.
आता गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आता कारण सांगितलं, मुलांचे प्रश्न सांगितले, आक्षेप सांगितला आणि आता डिपार्टमेंटचं उत्तर तुम्हाला सांगतो. ज्यावेळी आपलं मेल मोहीम केली तदनंतर जवळजवळ माझ्याच अंडरमध्ये 200 मुलं प्लस जाऊन आले डिपार्टमेंटला. त्या 200 मुलांना डायरेक्टली हाकलून लावलेलं आहे. विषय अशा पद्धतीनं आहे की तुम्ही जे म्हणताय की मला 37 मार्क आहेत, 40 मार्क आहेत, 42 मार्क आहेत, तिथे लिस्टला तुम्हाला 42 असतील तर 37 दाखवलेत, 38 दाखवलेत. तुम्हाला 38 असतील तर 35 दाखवलेत, 36 दाखवलेत. तुम्हाला 36 असतील तर 32 दाखवलेत, 34 दाखवलेत. म्हणजे अशा पद्धतीनं त्या लिस्टमध्ये मार्कांची तफावत आहे, लक्षात ठेवायचं. आता ह्यातले काही मुलं म्हणतात की आम्हाला सर माहिती आहे किती मार्क पडले, पण आम्हाला सही करायला भेटली नाही, आम्हाला तिथं काही सही करायला लावली नाही, आम्ही डायरेक्टली बाहेर पडलो. पण काही मुली अशा आहेत की आम्हाला सही करायला लावली सर आणि आम्ही मार्क बघितलेत आमचे, आम्हाला 35 मार्क आहेत. मग ह्या पोरांवरती 100% अन्याय झालेला आहे. आता विषय अशा पद्धतीनं आहे, ज्या मुलांची परिस्थिती अशी आहे अजूनसुद्धा डिपार्टमेंटने निर्णय घ्यायला नाही. तुम्हाला एक काम करायचं, या 2 दिवसामध्ये जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्हाला जाऊन जे भरती कक्ष आहे तिथं जाऊन तुम्हाला भेट द्यायची आहे आणि भेट देऊन तुमचे काय प्रश्न असतील तर सरळ सांगा. आम्ही मार्क पाहून सह्या केलेल्या आहेत, आम्हाला 35 मार्क आहेत. माझ्या निवड यादीमध्ये 18 वर्षाची मुलगी लागलेली आहे, मी 28 वर्षाची आहे, तिच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी असूनसुद्धा माझी निवड यादीमध्ये निवड केली नाही, लेखीसाठी मी क्वालिफाय झालेली नाही आहे. अशा पद्धतीनं पूर्ण माहिती त्यांना द्या, रिक्वेस्ट करा, एखादं पत्र द्या, लेटर द्या आणि तिथून तुम्ही बाहेर पडा, तर ते कुठेतरी विचार करतील. लक्षात ठेवा, आता जेवढी आम्ही मुली घालवल्या त्या सगळ्यांना तिथं काही दिलेलं नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या परीनं जेवढं होईल तेवढं तुम्हाला प्रयत्न करायला पाहिजेत. येणाऱ्या ह्या काही दिवसांमध्ये लेखीचं वेळापत्रक येणार आहे, हे पण सांगतो, त्याच्यावरती नंतर मी विश्लेषण देईनच. पण लेखीचं वेळापत्रक यायच्या आधी जर तुम्ही जाऊन भेटी दिल्या मॅक्झिमम पद्धतीनं तर कुठं त्यांना पाजर फुटेल आणि तर कुठं ते विचार करतील. नसेल तर आहे असं सिलेक्शन झालेल्या मुलांचं पेपर होतील याची नोंद घ्यायची आहे. ठीक आहे, पहिली गोष्ट तुम्हाला सांगितली कशामुळे झालं, का झालं, आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये वेगवेगळी उत्तर डिपार्टमेंट देत आहे. त्यामुळं तिसरी गोष्ट की याच्यामध्ये जो डिपार्टमेंट निर्णय देणार तो मान्य असणार, लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्यावरती अन्याय झाला असेल तर पटकन उठा आणि पटकन एकदमच एक 15-20 जण जाऊन तिथं भेटा आणि त्यांना सांगा की अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता विषय अशा पद्धतीनं 200 मुलांना हाकलून दिलं, मग तुम्हाला सांगितलं या सगळ्या गोष्टी सांगितल्या, चेंज होणार की नाही होणार आता तुम्ही बघायचं आहे, कारण की ह्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये लेखीचं वेळापत्रक येऊन जाणार आहे. आता पुढची गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कालची जी बैठक आहे ती कालच्या बैठकीचं काही विषय आलेला नाही बाहेर, विषय पण नाही झाला आणि बैठक पण नाही झाली, त्यामुळे विषय नाहीत. आज सकाळी 9:30 वाजता ही सुरू होईल, अंदाजित 10 वाजता सुरू होईल, 11 11:30पर्यंत या सगळ्या गोष्टीची जवळजवळ माझ्या अभ्यासानुसार आजच्या बैठकीमध्ये 70-80 ते 100 ते 120 अशा पद्धतीनं विषयांवरती जे काय मान्यता असेल ते मिळणार आहे. 70-80 100-120पर्यंत ज्या विषय असतील, आज ज्यांना परमिशन द्यायचे आहे ते एवढे विषय असतील. दुसरी गोष्ट, गेल्या बैठकीमध्ये कॅबिनेटमध्ये कोणत्याही पद्धतीनं स्पर्धा परीक्षा करणारी मुलांवरती MPSC असेल, सरसेवा असेल आणि डिफेन्स कुठली पण असू दे, कोणत्याही पद्धतीनं विचार झालेला नव्हता. त्यामुळं तरुणांमध्ये तीव्र नाराजी होती, याची नोंद घ्यायची आहे. आता आजची जी कॅबिनेट किंवा आजची जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये पोलीस भरती किंबहुना जे काय स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यावरती त्यांचं जे हे आहे एक पॉईंट तो यायला पाहिजे आणि त्या पॉईंटला परमिशन भेटायला पाहिजे, हा एक विषय. आता सरकारच्या हातामध्ये, मी अजून पण सांगतोय, काही विद्यार्थ्यांनी मला मेसेज केले प्रायव्हेट की सर सरकारनं सगळी प्रोसेस केलेली आहे पण गव्हर्नमेंट अधिकारी पाडत नाहीत. तुम्ही उलटं सांगताय, लक्षात ठेवा. गव्हर्नमेंट अधिकारी किती पण हायर लेवलचा असला तरीसुद्धा तुम्ही आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये जर अवस्था बघितली किंबहुना काही देशातल्या विविध राज्यांमध्ये सुद्धा ही अशीच असलेली दिसून येते. याच्यामध्ये सरकारी अधिकारी हा टॉपचा शिकलेला असतोय, तो क्लास 1 असतोय. इथं अंगठा बहादूर आमदार त्याला वाकवत असतोय, खासदार त्याला वाकवत असतोय. काय करायचं नाही, असंच करायचं, मी सांगतो तसं करायचं. त्यांच्या विरोधात जाऊन जर एखादी गोष्ट केली तर तुम्हाला माहिती आहे मी नक्षलवादी एरियामध्ये तुला टाकून देईन, तुझी बदली तिकडे करीन, असं करीन तसं करीन, ओपन धमकी. या अशा पद्धतीनं आहे महाराष्ट्रामध्ये, लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्ही जे म्हणताय की सरकारी कर्मचाऱ्यांमुळे अडलंय, तसला काही विषय नाही. हे सगळं थोटांड आहे, सगळं थोटांड आहे. उगाच काहीतरी सांगायचं म्हणून विद्यार्थ्यांना सांगून या गोष्टी सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या कुठं थांबायला पाहिजे असं मला वाटतं. भरती पाडणं नाही पाडणं हा सगळं सरकारच्या हातात आहे. त्याच्यामागं पूर्ण काय पण म्हणा तुम्ही, सरकारचा स्वार्थ असतो, कुठलाही पक्ष असू दे, किती भरती पाडायची, आपल्याला किती मिळवायचं, काय करायचं, हे सगळं त्यांचं फिक्स असते, लक्षात ठेवा. त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये सरकार भरती पाडणार असं मला वाटतं, पाडायला पाहिजे. नाही पाडली तर मग ही डायरेक्टली डिसेंबर आणि जानेवारी आणि मग पोरांचं सगळं नुकसान आहे, डिसॲडव्हान्टेज आहे. भरती लेट पडली, काय पडली, पाठीमागं पण सांगितलेलं आहे. त्याचं डिसॲडव्हान्टेज काय आहे, मुलांचं नुकसान कशा पद्धतीनं होणार हे पण मी अगोदर सांगितलेलं आहे. आणि जर आज उद्या या 2 दिवसामध्ये जर विषय नाही झाला तर ह्या
15 किंवा 16 म्हणजे 16पर्यंत आचारसंहिता लागणार. आचारसंहिता लागली की भरतीचा विषय स्टॉप होईल आणि भरती पुढे गेली तर मोठ्या प्रमाणात पोरांना नुकसान होणार, हे मात्र त्रिकालवादी सत्य, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच पद्धतीनं जे काही पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीवरती जर मॅक्झिमम आकडे येतात हे सरकारला सुद्धा माहीत आहे, गृहराज्यमंत्र्यांना सुद्धा माहीत असतं. त्याच पद्धतीनं विविध जे काही हे आहेत संस्था असतील किंवा विविध अकॅडमी असतील, कोणी असेल, त्यांना माहीत आहे की पोलीस भरतीसाठी सगळ्यात जास्त आकडे येतात. या मुलांना जर कमी जागा पाडून आपण जर न्याय देण्याचा प्रयत्न करून नुसता दाखवला, त्यांना आशा दाखवली, त्यांना गाजर दाखवलं, तर कदाचित ही मुलं पेटून उठतील, परत एकत्र येतील, परत आंदोलन करायला जातील. आचारसंहितेमुळे त्यांना आचारसंहिता भंग करण्याचा अधिकार नाही आहे, लक्षात ठेवा. परमिशन काढली तर ठराविक मुलांपेक्षा जास्त मुलं त्याच्यामध्ये येऊ शकत नाहीत, सहभागी होऊ शकत नाहीत. समजलं काय म्हणतोय? त्यामुळं बरोबर पॉईंटवरती सुद्धा ते काढू शकतात आणि काहीतरी गेम चेंजर होण्याचा प्रयत्न करणार, हे मात्र नक्की. आणि जर आचारसंहिता जर 16 तारखेला लागली म्हणजे परवा, तर मग पोलीस भरतीला फुल स्टॉप होईल आणि ही पोलीस भरती डिसेंबर नंतर होण्याचे चान्सेस जास्त आहेत. दुसरी गोष्ट, वयवाढीचा विषय झाल्याशिवाय पोलीस भरती पडू शकत नाही. बाकी सगळ्या सांगतोय तुम्हाला, वयवाढ झाणार, होणार. पण हा विषय अशा पद्धतीनं आहे की ह्या सगळ्या गोष्टी नंतर झाल्या तर ह्याला परत विद्यार्थ्यांचं नाहक त्रास होणार आहे. सरकार बदललं तर त्यांना आठवणी करून द्यावं लागणार आहे की आम्ही असं असं केलं होतं, आम्हाला असं असं पत्र दिलेलं होतं आणि आम्हाला वयवाढ झाली म्हणून किंवा वयवाढ देतो म्हणून सांगूनच मग भरती पाडणार होते. अशा पद्धतीने खूप मोठ्या अडचणीला पुढं विद्यार्थ्याला सामोरं जावं लागणार आहे, हे मात्र नक्कीच. त्यामुळं तुमच्या मनामध्ये जे प्रश्न होते की सर ही जी पोलीस भरती आहे त्याच्यामध्ये विषय होतील का, नाही होतील का, सरकार कसं हाताळणार ह्या विषयाला, सगळं त्यांचं तयार असते. कुठं कधी कसं दाखवायचं, काय करायचं, हे सगळं त्यांचं फिक्स असते. फक्त जरी हजारो पोरं भेटलीत त्यांना, तर त्यांना कसं टर्न मारायचं, कसं फिरवायचं, सगळं त्यांचं फिक्स असते. फडणवीसांनी तुम्हाला सांगितलेलं होतं, ज्यावेळी पुण्यामध्ये आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनामध्ये शंभूराज देसाईंनी विविध शासनाचे जे काही हे आहेत अधिकारी किंवा त्याचबरोबर मंत्री संत्री सगळे आलेले होते आणि त्यांनी काय सांगितलं होतं की आम्हाला विधानसभेच्या अगोदर भरती पाडणार. 2 दिवसामध्ये आचारसंहिता आले, त्यानंतर सगळा बट्ट्याबोळ होणार आहे. तरीसुद्धा अजूनसुद्धा कोणत्याही पद्धतीने विचार करत नाहीत. MPC पाडली, बाकी सगळ्या पाडल्या, सगळ्या मिळून 1800 जागा MPC, बाकी सगळं 250, 150 जागा घ्या भरती, पोरांचं वाटळ होऊ दे. 2.5 लाख पदे रिक्त आहेत. मी अजून पण सांगतोय, परवाच दिवशी तुमच्यापाशी विश्लेषण आणलेलं होतं, महाराष्ट्रामध्ये वर्ग 1 पासून वर्ग 4 पर्यंत 2.5 लाख पदे रिक्त आहेत बॅलन्स व्हायला. आणि अजूनसुद्धा लोकसंख्या वाढत आहे, अजूनसुद्धा अत्याचार, खून, दरोडा. काल तर बघितलाय तुम्ही एन्काउंटर विषय, काय बोलत नाही आपण. कायद्याच्या सगळ्या चिंधड्या करून टाकलेले. कुठल्याही गुंड असतील, कोणीही सर्वसामान्य व्यक्ती असतील आपल्या गावातील, आपल्या भागातील, तर कोणत्याही पद्धतीने भीती राहिली नाही आता पोलिसांची, लक्षात ठेवा. ज्या डिपार्टमेंटमध्ये आपण जातोय तिथं जर अशी अवस्था असतील तर उद्या तुम्ही स्वतःचं अधिकार वापरू शकाल का, हा एक विषय खूप महत्त्वाचा आहे. कारण की सिनियरिटी, टॉपची सिनियरिटी, आणि त्याच्यावरती अंगठ्या बहादूर बसलेला असतो, तो म्हणजे आमदार, खासदार. बाकी सगळ्यांना दाबतोय तो. अशा पद्धतीने वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रातील, त्याच्यावरती आपल्याला बोलायचं नाही. पण विषय अशा पद्धतीनं आहे की आजच्या बैठकीमध्ये 9:30ला जे टायमिंग दिले ते ॲक्च्युली 10पर्यंत चालू होईल आणि ती 11:30पर्यंत संपण्याचा विषय असेल. त्यानंतर 12पर्यंत सगळे मुद्दे बाहेर येतील आणि त्यानंतर काय काय झालं प्रोसेस, कुणाकुणाला परमिशन भेटली, किती विषयांना परमिशन भेटली, परत त्यांनी विद्यार्थ्यांना त्रास दिला आहे का, परत त्यांनी विद्यार्थ्यांना जाणून बुजून इग्नोर केले आहे का, हे सगळं विश्लेषण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे एक विनंती करतोय, मगापासून किंवा या 2-4 दिवसापासून तुमचे प्रश्न होते ते मी घेतलेले आहेत, त्याची उत्तर दिलेले आहेत. बाकी जे काही हे आहे निवड याद्या, ते तर आत्ताच तर चेंज होण्याची पॉसिबिलिटी अतिशय कमी आहे. न्याय मागायला गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचे मार्क कमी आहेत, तुम्ही सांगतायत ते एवढे मार्क नाही आहेत. इकडं 42 होते तर तुम्हाला 37 मार्क दाखवलेले आहेत. म्हणजे हे असं दाखवलं, त्या मुलग्यानं त्याचे मार्क पाहून सही केलेली नव्हती. त्यामुळे तो पण म्हणतोय विषय अशा पद्धती नाही. काही पोरांनी 2च फॉर्म भरले, त्यांना माहीत नसतं का ग्राउंडला किती मार्क पडले, बरोबर आहे ना. मी काय म्हणतोय, 10वीला किती मार्क पडले तुम्ही आत्ता पण सांगू शकता डोळे झाकून, 12वीला किती मार्क पडले आत्ता पण सांगू शकता तुम्ही डोळे झाकून. मग ह्या 2 महिन्यापूर्वी ग्राउंड झालेलं, 1.5 महिन्यापूर्वी ग्राउंड झालेलं, ते मार्क कसे विसरू शकतील मुलं, हा एक विषय आहे. बरं, 200 पोरापैकी एक 10 पोरं विसरली, 15 पोरं विसरली, 20 पोरं विसरली, पण बाकीच्यांचं काय, जे आलेली होती ती, त्यांचा तर विचार करायला पाहिजे होता. कोणत्याही पद्धतीने विचार झालेला नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जर न्याय पाहिजे असेल तर 100% तुम्ही जाऊन डिपार्टमेंटला विचारू शकताय, तिथे किती मार्क पडले तुम्ही सुद्धा विचारू शकताय. त्याच पद्धतीनं तुम्ही सांगू शकताय, ज्यावेळी ग्राउंड झालं या तारखेला त्यावेळी मला 42 मार्क पडलेले आणि मी स्वतः सही केलेली, आणि हे मार्क कसे काय कमी झाले,
हा विषय तुम्ही स्वतः विचारू शकता, याची नोंद घ्यायची आहे. त्या पद्धतीने बाकी 2-3 विषय तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक विनंती करतोय, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी पहिला व्हिडिओला लाईक करा आणि मोफत इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, बाकीचं सगळंच मोफत पाहिजे असेल तर एकच अट आहे, जी सुद्धा तुम्हाला करणं मोफत आहे. तर मग चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि पटकन तुम्हाला जो काही गोष्टी असतील ते इथून पुढं त्या मोफत मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दोन्हीसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. एक टेलिग्राम चॅनल 2024च्या भरतीसाठी नवीन काढलेला आहे, याची नोंद घ्या. त्यामुळं पटकन जाऊन ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आहे, तिथं त्या लिंकवरती टच करून टेलिग्राम चॅनलवरती गेल्यानंतर जॉईन बटन दाबा, जॉईन होऊन जाईल. ओके. शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.